बाहेरून ही मिठाई आणण्यापेक्षा तुम्ही सुद्धा घरच्या घरी साध्या आणि सोप्या पद्धतीने रक्षाबंधनला घरच्या घरी मिठाई बनवा. नमस्कार, आजच्या रेसिपी मध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. सण सुद्धा आला म्हणलं का आपली एकच गडबड असते, काहीतरी गोडाधोडाचं बनवायचं, काहीतरी करायचं. सण आला म्हणलं का सगळी एकत्र येते ती, असं आपल्याला पण वाटतंय सगळी एकत्र येते तर आपण किती काय काय करावं काय नाही, काहीतरी गोडाधोडाचं सगळ्यांनी मिळून मिसळून खावावं. रक्षाबंधन आता जवळच आलाय तर आपण आज काहीतरी रक्षाबंधनचं स्पेशल भावासाठी काहीतरी आपण करणार आहे. आता ती जर राखी बांधायला आला तर आपण काय करायचं, आपण बाहेरनं काय न आणता आपण घरच्या घरी आज खोबऱ्याचं लाडू करूया. लाडू चिकट होते ती का कडक होतेली असं मनात भ्या वाटतंय का नाही तुमच्यासोबत. मग आता आपण काय करूया, ही 2 नारळ मी फोडून घेतले. आपला लाडू पांढरा शुभ्र होण्यासाठी आपण ही मागची बाजू काढून टाकूया. ह्या नारळाचं साल काढायचं, तुम्हाला हेनं काढायचं असलं तर तुम्ही जमत असलं तर हेनं काढा किंवा चाकून येत असलं तर चाकून काढा. मला इळीनं चांगलं काढायला येते, मी इळीनच काढून घेते. हो का, सगळं पटापटा पटापटा करून घेते. असं ह्या नारळाचा सगळा पाठीभागचा काळा भाग काढून घेतलाय मी. सगळं नारळ असं मी असं बारीक तुकडं तुकडं करून घेते. इळीनं सगळं असं पातळ पातळ कापून घेतलंय मी. आता मिक्सरच्या भांड्यात ह्याला टाकून घेते. असं ह्याला फक्त एकदा दोनदा बंद चालू करून नुसतं फिरवून आणलंय, तुम्हाला दाखवते. सगळं मिक्सरच्या भांड्यातलं काढून घेते. असं परत अजून थोडं आहे ती पण असंच करून घेते. या वाटीनं 2 वाट्या नारळाचा किस मी या वाटी ठेवला, असा दाबून भरलाय. ही ज्या वाटीनं नारळ मोजला त्या वाटीनंच अशी सपाट वाटी साखर घेतली. थोडी इलायची पावडर आहे, 1.5 कप दूध घेतले, अर्धी वाटी मिल्क पावडर आहे. थोड्या मोजक्यात साहित्यात आपण करणार आहे झटपट लाडू. ती पण आता वेगळ्या पद्धतीने करणार आहे आपण आज लाडू. ज्या मिक्सरच्या भांड्यात मी खोबरं बारीक करून घेतले त्यातच ही दूध ओतून घेते, त्यातच साखर पण टाकते, मिल्क पावडर पण टाकून घेते. मिक्सरने ह्याला फिरवून घेते, कारण हे असं केलं ना आपला टाइम लय वाया जात नाही, असं झटपट होतो लाडू, म्हणून मी असं करायला लागले. तुम्हाला पण माझं हे असं केलेलं आवडलं तर तुम्ही पण करून बघा. असं कढईत तापायला ठेवली, 1 चमच्यावरच तूप ह्याला असं कडणी लावून घेते. आता ही खोबऱ्याचा किस टाकून घेते. आता बारीक गॅसवर ह्याला मी सगळं असं परतून घेते. 7 मिनिटं झालं, बारीक गॅसवर चांगलं मी परतून घेतलं. याला असं मोकळा सगळा किस झाला ह्याचा. मिक्सर मध्ये बारीक केलेली साखर, दूध आणि दूध पावडर आहे ना ती ह्यात टाकून घेते मी. साखर पण विरघळायला उशीर लागत नाही, मिक्सर मधनं बारीक केल्यामुळे सगळ्याच गोष्टीचा टाइम आपला वाचतोय. आता सगळं मिसळून घेते. बघा आता किती पातळ झालंय, माणसाला किती पातळ झालंय. असं आता हात बंद ठेवायचं नाही, 5-10 मिनिटं असं चांगलं परतून घ्यायचं. ती दूध आटसतोर असं चांगलं मी त्याला हलवूनच घेते. असं गॅस बारीकच ठेवायचा, बारीक गॅसवरच ही सगळं आटवायचं. लाडू पण कडक होईल आणि खालनं पण चिटकतंय. मोठ्या गॅसवर करायचं नाही, लाडू कडक येतो. असं बारीक मंद आचेवरच त्याचं सगळं हे दूध आटवून घ्यायचंय. आता का किती पातळ झालं होतं, यातलं आता निम्मच पाणी आटलंय. 10 मिनिटं झालं असं. आता थोडंच पाणी राहिलंय, अजून याला 5-7 मिनिटं लागतील घट व्हायला चांगलं. त्यासाठी बारीक गॅसवरच मी करायला लागले. लाडू बांधण्यासाठी मिश्रण बरोबर झालंय, आता घट्ट झालंय सगळं. दिसतं का उलटण्यावरनं पड नाही तवा वळखायचा, आपला लाडू बांधायला आलाय. आता गॅस मी बंद करून घेते, इलायची पावडर टाकून घेते. सगळं मिसळून घेतलंय. कढईत गरमच राहील, गार व्हायचं नाही लवकर. एका ताटात मी काढून घेते सगळं मिश्रण. गार करायसाठी ताटात काढून घेते. हाताला थोडंसं तूप लावून घेतलंय. मिश्रण कोमटच आहे, थोडं असं लाडू बांधून घेते. ह्याच्यावर असं पिस्त्याची एक काडी लावून घेते. पेड्याच्या आकाराचंच मी लाडू असं हे सगळं बांधून घेते बरं का. सगळं लाडू मी असंच करून घेते, कोमट आहे त्यावरच करून घेते मी लाडू सगळं. असं काय त्याचा आटाच नाही, एका हाताने सुद्धा लाडू यायला लागले. तर बाहेरून ही मिठाई आणण्यापेक्षा तुम्ही सुद्धा घरच्या घरी साध्या आणि सोप्या पद्धतीत तुम्ही सुद्धा घरच्या घरी ह्या रक्षाबंधनला घरी मिठाई बनवा. कोण म्हणल का ही मिठाई घरी बनवली, बघताच वाटेल ही बाहेरनं आपण आणली, पण ही बाहेरनं आणलेली नाही, ही घरीच बनवली मी. हे बघा, ही लाडू
तुम्ही बघचाल तर म्हणचाल कसा हो का हे लाडू हो का तुम्हाला तोडून पण दाखवते. तोंडात टाकला तर असा विरगळला असा लाडू झालाय. हे चांगला असा रसरशीत झालाय, असा सुकाट झाला नाही किंवा कडक अजिबात झाला नाही. मी सुद्धा ही लाडू रक्षाबंधनसाठी माझ्या भावासाठीच मी बनवले तर घरच्या घरी. तुम्ही सुद्धा माझ्या बहिणीनो, तुम्ही सुद्धा तुमच्या भावासाठी किंवा तुमच्या दादासाठी तुम्ही सुद्धा घरच्या घरी असं ही लाडू एक वेळेस नक्की बनवून बघा. आवडलं तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. लाडू कसं झाले ते कमेंट मधनं सांगा. असंच तुमचा सपोर्ट असू द्या. व्हिडिओ सगळा पूर्ण बघितल्याबद्दल तुमचं मनापासून धन्यवाद करते. मी तुम्हाला ही लाडू खाऊन दाखवते. इतका मस्त लाडू झालाय, एकच घास खाल्लाय तर असं वाटतं खातच राहावं. का असा एकदम भन्नाट लाडू झालाय. म्हणून मी म्हणते तुम्ही पण एक वेळेस नक्की करून बघा.